सर्वांचे हार्दिक स्वागत। आज मी खारेगाव येथे आलेलो आणि खारेगाव प्रभाग क्रमांक 9 ब येथील महाविकास आघाडी व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सौ कल्पनाताई कवडे यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि त्याबद्दल मी त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलेलो आहे। आज खारेगावात खूप प्रश्न आहेत, पण ते स्थानिक असतात। ताई, आज तुम्ही खारेगावात उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आपल्याला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे। सर्वप्रथम आपलं अभिनंदन। तुम्ही आज मतदारांसमोर जात आहात, तर मतदारांच्या समोर तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जातात? जय महाराष्ट्र, मी कल्पना कवळे। मी समोर आज प्रचाराला जाते आणि लोकांच्या समोर भेटी होत राहते। तर लोक मला विचारतात, ते ताई तुम्ही आज उमेदवारी तुम्हाला भेटली आहे, तुम्ही आमच्या समोर आले, तर आमच्यासाठी काय करणार? तर आम्ही बोललो, बघा आमच्याशी जे होतोय ते आम्ही करणार, पण मला एक स्वप्न आहे खारेगाव पाठसाठी की एक पोरांना खेळायला मैदान, नाट्यगृह आणि आगरी भवन मला खूप माझी इच्छा आहे की ह्या गोष्टी मला पुढे करायच्या आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहात, तर मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या दोघांची युती झालेली आहे, तर त्यात आपली ताकद वाढली का, असं काही वाटतंय का? हो साहेब, खूप वाढलेली आहे। उद्धव साहेब, राजसाहेब जे एकत्र झाले, तर जे मराठी माणसाची जी ताकद वाढली आहे, तर ते आम्हाला खूप बल भेटलेलं आहे आणि आमच्या बरोबरच कायम ते असतात। आज तुम्ही मतदारांसमोर मतदान मागण्यासाठी जाताय, तर मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहे किंवा प्रतिसाद कसा आहे? खूप चांगलं आहे की आम्ही जिथं जिथं ज्या बिल्डिंगी, ज्या सोसायटी, ज्या चाळी आम्ही करतोय, तर आम्हाला विजय भाऊ अशा रांगोळ्या काढून आमचं स्वागत केला जातोय आणि आम्हाला आश्वासन देतात की ताई, दादा, की आम्ही 4 उमेदवार आहेत विकास आघाडीच्या, आम्ही महाविकास आघाडीचे 4 उमेदवार आहेत। आम्हाला चौघांना बी एवढा प्रतिसाद छान भेटतोय की आम्ही तिथंच वाहून जातो की हाय, लोकांची आम्हाला खूप प्रतिसाद चांगले आहे। आपलं निवडून आल्यानंतर विजन काय राहणार आहे, काय नियोजन काय राहणार आहे निवडून आले तर? आम्ही निवडून आलो तर पहिलं मी आपल्या मुलांना खेळायला एक मैदान, नाट्यगृह आणि आगरी भवन हे माझ्या घरातली, म्हणजे माझी सासूची जी इच्छा होती ती करायची पहिले हे करेन आणि मुलांना एक चांगली शाळा उभी करायची जी योजना चालू करणार। दादा, काय सांगाल, आज खारेगावातल्या एवढ्या मोठ्या समस्या आहेत, तर बस स्टॉप नाही आहे, मच्छी मार्केटला बसायला जागा नाही किंवा फेरीवाल्यांचा वाढता प्रभाव आहे, तर या फेरीवाल्यांना तुम्ही कसं रोखू शकता? यासाठी काय तुम्ही नियोजन आखले? फेरीवाले हे आता समाजाला आणि रस्त्याने लागलेले किडे आहेत माझ्या मते तरी। फेरीवाल्यांमुळे सगळ्याच समस्या निर्माण झालेल्या आहेत। लोकांना चालणं अवघड होत आहे, ट्रॅफिकची समस्या निर्माण होत आहे। विषय राहिला उद्यानांचा, तर उद्याने भविष्यात होतील याची शाश्वती देणं आता अवघड झालेलं आहे, कारण आरक्षित जागा सगळ्या यांनी लोकांनी संपवलेल्या आहेत। ह्या जागा संपत असताना कुठल्याही नगरसेवकाने त्यांना विरोध केला नाही किंवा ते काम थांबवावं अशी विनंती अर्जही त्यांच्याकडे केलेली नाही आहे। त्यामुळे आज आपल्याकडे जागा शिल्लक नसल्यामुळे खूप समस्या निर्माण होणार आहेत। नवीन विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या जमिनी राहतील की ते पण उडवले जातील हे आता विकासक ठरवतात, शासन नाही ठरवत। जागा संपल्यावर भूमाफियांना आता खाडीत भराव करून तिकडे अतिक्रमण करावे, कारण जागा खरंच शिल्लक नाही राहिल्या आहेत। सरकारी जागा, आरक्षित भूखंड या भूमाफियांनी आणि राजकीय मंडळींनी गिळकृत केलेल्या आहेत। त्यामुळे आता भविष्यात आपल्याला गार्डन किंवा खेळाचे मैदान होणे अवघडच आहे, अशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे। आणि जे काही 2 भूखंड आहेत ते शासकीयचे जरी मालकीचे असले तरी कागदोपत्री ग्राउंड किंवा क्रीडांगण म्हणून घोषित झालेले नाही आहेत। त्याच्यावर भलेच सरकार निधी खर्च करत असेल, पण त्याच्यावर मालकी काही ठराविक कुटुंबाचीच आहे। आता मैदान ठेवले नाही म्हणजे याला जबाबदार कोण आहेत? हे राजकीय नेतेच जबाबदार आहेत। जागा शिल्लक असताना तर त्याचं योग्य नियोजन केलं असतं तर आज ही परिस्थिती नसती ना। आज मुलं रस्त्यावर खेळतात, उद्या अपघात होण्याची शक्यता आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की जागा आहेत, शासकीय जागा आहेत, त्याचा उपयोग शासकीय कारणांसाठी म्हणजेच शाळा, क्रीडांगण, गार्डन, पार्किंग झोन यासाठीच व्हावा, ना की तिथे अनधिकृत बांधकाम व्हावं। त्यामुळे आणखीन समस्या वाढत राहतील। उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसेची युती झाली, आपली ताकद वाढली असं वाटतंय? नक्कीच।
100% म्हणतो मी, आमची ताकद वाढली आणि ह्या ताकदीचा तुम्हाला निकाल 16 तारखेला दिसणार आहे. आम्ही 100% विजयी होणार आहोत याची तुम्हाला मी खात्री देतो. समोर महायुती आहे तर काय आपल्याला आव्हान? महायुती आहे याचं आव्हान राहिलेलं नाही आहे, कारण हे महायुतीवाले किती झुटिंग आहे हे लोकांना माहिती पडलेलं आहे. म्हणून त्यांनी तर अनधिकृत बांधकाम होत असताना शासकीय जागेत, बाकी इतर ठिकाणी तर होतच होते, शासकीय जागेत, सरकारी जागेत त्यावेळेस काही हरकत घेतलेली नाही आहे आणि त्यामुळेच आज कितीतरी हजारो नागरिकांना हे भोगावं लागतंय. त्यांची रात्रीची झोप खराब झालेली आहे. ठाण्याचा महापौर कसा असावा? ठाण्याचा महापौर प्रामाणिक असावा, अनधिकृत बांधकामांना समर्थन न करणारा असावा आणि विशेष म्हणजे सर्वसामान्यांची कामं तत्परतेने करणारा असावा. आणि कोणत्या पक्षाचा असावा? कोणत्याही पक्षाचा असावा, ज्याच्याकडे बहुमत असेल त्या पक्षाचा असावा. ते काय सांगाल, महापौर कसा असावा? महापौर जो कुठल्याही पक्षाचा असू दे पण चांगला असावा आणि प्रामाणिक आणि स्वच्छ माणसाचा. आज आमच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ कल्पनाताई आणि त्यांचे मिस्टर संतोष कवडे आमच्याशी बोलत होते. तरी आज त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्याबद्दल आणि सर्वप्रथम आपण जे संधी मिळेल त्या संधीचं सोनं करणार अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि न्यूज 04 महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण त्यांनी जे सांगितलं खारेगावातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण आम्ही जे निवडून आलो तर त्यांनी नागरिकांना किंवा मतदारांना आश्वासित केलेलं आहे की आम्ही निवडून आलो तर आमच्या ज्या खारेगावातल्या ज्या समस्या आहेत, जे ग्राउंड आहे किंवा नाट्यगृह आहे किंवा आगरी भवन आहे किंवा अजून असे विविध मच्छीमारांचे जे प्रश्न आहेत किंवा मच्छी मार्केटचे जे प्रश्न आहेत किंवा बसस्टॉप आहे, हिरादेवी बसस्टॉप बंद पडलेला असं त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या समस्या आहेत त्या समस्यांचे ते निवारण करणार अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. न्यूज 04 महाराष्ट्राच्या माध्यमातून मी श्रवण पाटील, खारेगाव.